मकर संक्रांती हा भारतातील एक अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण आहे. हा सण सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशी साजरा केला जातो. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते आणि दिवस मोठे, रात्री लहान होऊ लागतात. मित्रांनो, आपण सूर्यदेव आणि उत्तरायणाची कथा काय आहे ते जाणून घेऊया. पूर्वी असे मानले जाते की सूर्यदेव दरवर्षी दक्षिणायनात असताना पृथ्वीवर थोडी उदासीनता आणि थंडी वाढते. परंतु जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हा पृथ्वीवर पुन्हा ऊर्जा, उष्णता आणि समृद्धी येते. त्यामुळे हा दिवस शुभ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशीच राजा भगीरथने गंगा मातेला पृथ्वीवर आणले, अशी कथा प्रसिद्ध आहे. गंगा नदी कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आली आणि त्यांच्या स्पर्शाने राजाचे पुत्र पापमुक्त झाले. त्यामुळे या दिवशी गंगा स्नानाचे महत्त्व फार मोठे आहे. पुराणांनुसार देव आणि दानवांमध्ये दीर्घ युद्ध चालू होते. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने देवांनी विजय मिळवला. त्या विजयाच्या आनंदात लोकांनी गोड पदार्थ वाटून एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा संकल्प केला. त्यामुळेच तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ही परंपरा सुरू आहे. या काळात थंडी जास्त असल्याने तीळ आणि गूळ शरीराला उष्णता व शक्ती देतात. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू, वड्या बनवण्याची प्रथा आहे. मित्रांनो, मकर संक्रांती म्हणजे आनंद, उत्साह आणि नवे आरंभ. आकाशात उडणाऱ्या पतंगाप्रमाणे जीवनातही नव्या आशा आणि सकारात्मक विचार उंच भरारी घ्यावेत हा संदेश हा सण देतो. मकर संक्रांती आपल्याला शिकवते की अंधारातून प्रकाशाकडे, कटुतेतून गोडव्याकडे, द्वेषातून प्रेमाकडे जाण्याचा संदेश देत. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा.